मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शिकांनी त्याच्याबद्दल चर्चा केली। मी परत एकदा सांगतो, माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, किती लोकांच्या खात्यात पैसे आले त्यांनी हात वर करा। होलसेल मध्ये माझ्या लाडक्या बहिणी ज्या आणखी वंचित राहिल्या असतील त्यांच्या खात्यात पण हा तुमचा भाऊ पैसे टाकल्याशिवाय राहणार। अरे आम्ही योजना केली, तुम्ही बदनाम करताय, ही खोटी घोषणा आहे, काय लाच देताय का, भीक देताय का, विकत घेताय का? अरे तुम्ही काय, मला थोडी तरी जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे। लाडक्या बहिणींच्या योजनेला मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला। राहुल गांधी म्हणाले कुठल्या तरी सभेत खटखटाकट पैसे देंगे, अरे काहीच दिलं नाही, 1 रुपया पण आम्ही मात्र पटापट पैसे जमा केले की नाही? पहिले 2 हप्ते टाकल्याबरोबर जे विरोध करत होते ते म्हणाले लवकर काढा, सरकार काढून घेईल। अरे काय सांग, हे सरकार देणार नाही, हे घेणार नाही, ही देना बँक आहे, लेना बँक नाही। आणि म्हणून आम्ही ठरवलं की आचारसंहितेत पण माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे अडता कामा नये। हे काळी मांजर, हे सावत्र भाऊ आडवं मांजर घातलं असतं, म्हणून आम्ही देणारे आहोत, आमची नियत साफ आहे। म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचा पण हप्ता देऊन टाकला। आता काय करणार, त्यांचं प्लॅनिंग होतं, निवडणूक आयोगाने स्टे दिला, मग हे केलं, तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि मग संभ्रम निर्माण करून फेक नरेटिव्ह पसरवायचं। अरे बंद झाली योजना। पण मी तुम्हाला सांगतो 20 तारखेला मतदान होईल, 20 तारखेला मतदान झाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता तात्काळ पोहोचल्याशिवाय राहणार नाही। आम्ही सगळं तरतूद केली आहे, 33,000 कोटीची तरतूद केली आहे, 33,000 कोटी। म्हणतात कुठून आणणार पैसे? अरे तुला काय चिंता आहे, तुझ्या कुठून काय घरातून देतो का तू? अरे हे सारखे पैसे जनतेचे आहे आणि आम्ही जनतेचा पैसा जनतेमध्ये देतोय, त्यांच्या कुटुंबाला हातभार लावतोय। मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्यांनी गरिबी पाहिली नाही, मी गरिबी पाहिली आहे। मी शेतकऱ्याचा मुलगा होता, लहानपणा बघितलं, गरिबी पाहिली आहे। माझी आई कशी काटकसर करायची, दुधाचे पैसे, फीचे पैसे, राशनचे पैसे, लाईटचं बिल असं करायचो। घरात आमच्या आई काम आल्याची, श्रीकांत पण बसायचं, आम्ही करायचो। खूप मेहनत केली, खूप मेहनत केली। माझ्या आईची तकमक बघितली आहे, माझ्या पत्नीची पण तकमक बघितली आणि मी तेव्हा ठरवलं कधी जेव्हा माझ्याकडे कधी अधिकार येईल ना त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणीच्या आयुष्यात मी सोन्याचा दिवस आणणार। आणि खरंच आज मला समाधान आहे, मला आनंद आहे की माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 5 हप्ते या लाडक्या भावाला टाकता आले। आणि ही योजना कोणी माईका लावला तरी सुद्धा ही योजना बंद होऊ देणार नाही।
अरे कोर्टात जाता बंद करायला या योजनेत थोडा घालता. मी आपल्याला सांगतो, तुमच्याकडे मत मागायला आल्यावर पहिला त्याला जोडा दाखवा. म्हणायचं का खोडा घातलास, का कोर्टात गेला, का माझ्या मुलाबाळांच्या तोंडचा घास काढून घेण्याचा प्रयत्न केला, त्याचं उत्तर दे. पाय लावून पळाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे अशी लोक आहेत, करणार नाही स्वतः, दुसऱ्याने केलेलं बघवत नाही. पोटदुखी काय. आता आम्ही म्हणाले योजना आम्ही याची इन्क्वायरी लावू, सरकार आल्यावर त्याची चौकशी करू आणि जे दोषी आहे त्याला जेलात टाकू, जेलमध्ये टाकू. कुणाला धमक्या देत आहे? अरे एकनाथ शिंदेने तुम्हाला तर पार तुमचा आलटा पलटा करून टाकलाय. तुम्ही कोणाला आणि एका जेलला घाबरतो काय? लढाई आंदोलन संघर्ष करून मुख्यमंत्री झालेला एकनाथ शिंदे आहे. तुमचं सरकार माझ्या लाडक्या बहिणी येऊ देणार नाही. सरकारचा दरवाजा बंद करून टाकलाय. पण जर कधी अशी वेळ आली जेलमध्ये जाण्याची माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी, का एकनाथ शिंदे एकदा नाही 100 वेळा जेलमध्ये जायची तयारी आहे. तुम्ही हलक्यामध्ये घेऊ नका एकनाथ शिंदेला. आणि म्हणून आम्ही म्हणाले लाडक्या बहिणीचं तुम्ही केलं, आता लाडक्या भावांचं काय? तुम्हाला मी सांगतो, या देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता देणारं. 6,000, 8,000, 10,000 रुपये 12वी डिप्लोमा डिग्रीच्या मुलांना. कधी बघितलं? कधी झालं होतं? एका मुलीने आत्महत्या केली, इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती. 12:30 वाजता मी बघितली बातमी टीव्हीवर. आत्महत्या, इंजिनिअरिंगची मुलगी, फी भरू शकत नाही म्हणून. मी तिथंच 2 वाजता रात्री चंद्रकांत पाटील मंत्री यांना फोन केला. बोलो चंद्रकांत दादा, आपल्या राज्यात एका मुलीने आत्महत्या केली, इंजिनिअरिंगची फी भरू शकत नाही म्हणून 50% सरकार भरते, 50% पालक भरतात. पालक गरीब होते, मुलीला शिकवायची इच्छा होती, पण आपला भार वडिलांवर नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. लगेच सांगितलं मी, आपल्या राज्यात हे कशाला राज्य, ही सत्ता कशाला, ही कुणासाठी? मुलींना आत्महत्या करण्यासाठी की मुलींना शिकवण्यासाठी? आम्ही तात्काळ निर्णय घेतला. डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA, फायनान्स, जे काही करायचंय 100% फी माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. हे सरकारचं काम आहे का माझं भलं, मी भला, माझं घर भलं, तुम्ही तुमच्या मोत्याने मरा, माझं कुटुंब, माझा परिवार एवढ्यापुरतं मर्यादित नाही. आता या एकनाथ शिंदेचा अख्खा महाराष्ट्र परिवार आहे. मला एक बहीण आहे सख्खी, मला सख्खी एक बहीण आहे. पण आता मला या राज्यातल्या 2.5 कोटी माझ्या सख्या बहिणी झाल्या. माझ्या डोळ्यातून त्या दिवशी अश्रू आले आणि निर्णय घेतला. त्यासाठी आम्ही तरतूद केली 2,000 कोटींची. मुलींचं शिक्षण, लेक लाडकी लखपती योजना. मुलींना जन्म झाला 5,000, पहिलीत गेली 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000. 18 वर्ष वय झालं 1 लाख रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. महिलांना आत्मनिर्भर सक्षम करायचं. माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही 1,500 वर नाही ठेवणार.
माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेला बघायचं. लखपती आम्ही वचननामा काढला, महायुतीचा वचननामा. हे फक्त 10 सूत्री कार्यक्रम आहे, हे तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. पहिली योजना लाडक्या बहिणींना 1,500चे 2100 रुपये आम्ही करतोय. आणि महिलांना, माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही पुढे चला ना, तुम्ही भाषण करा. लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी 25,000 महिला पोलीस दलामध्ये भरती करणार. आणि जो कोणी वाकड्या नजरेने पाहिल, अन्याय अत्याचार करेल, त्याला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार. बदलापूरचं प्रकरण माहित आहे तुम्हाला, झटकेपट आणि हरामखोर महाविकास आघाडीमध्ये त्या नराधमाची बाजू घेत होते. का पोलिसांनी एन्काउंटर केला म्हणून, म्हणजे पोलिसांनी गोळी खायची आणि बंदूक ठेवायची. म्हणाले असते, अरे बंदूक काही शोसाठी ठेवली आहे, सोडला असता तर म्हणजे इकडून पण तिकडून पण. पोलिसांनी केलं ते बरोबर केलं ना, पक्का केलं ना, बस. आणि म्हणून करेक्ट कार्यक्रम केला. 25 लाख वृद्ध पेन्शन योजना, प्रत्येकाला या ठिकाणी निवारा. कोणी या ठिकाणी उपाशी झोपता कामा नये, रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला. 12,000 15,000 करण्याचा निर्णय घेतलाय. जीवनावश्यक भाव वस्तूंचे स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय. ज्येष्ठांची पेन्शन 1,500 होती ती 2,100 करण्याचा निर्णय घेतलाय. 25 लाख रोजगार देण्याचा निर्णय घेतलाय. आवाज खूप सभा चालू आहे, त्यामुळे हे जरा 20 तारखेपर्यंत टिकलं पाहिजे. टिकेल तुमच्या आशीर्वादाने. $45,000 गावात पाण्यात रस्ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या माझ्या महिला भगिनींना विजेच्या बिलाची चिंता असते. आता सरकार स्थापल्यानंतर तात्काळ निर्णय घेणार. येणाऱ्या विजेच्या बिलात 30% कपात करण्याचा निर्णय आपण घेतोय. हे आमचा विकास, हा आमचा विकास. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणणं. अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना काय कळणार. आम्हाला तुमचे आयुष्य सोन्यासारखं करायचं आहे. सर्वसामान्य माणसाचं आयुष्य सोन्यासारखं करायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, या राजेश मोरेला मत म्हणजे या तुमच्या एकनाथ शिंदेला मत. राजेश मोरेला मत म्हणजे महायुतीला मत. राजेश मोरेला मत माझ्या लाडक्या बहिणीला मत. राजेश मोरेचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या भावाचा विजय. आणि म्हणून राजेश मोरेचा विजय म्हणजे या तुमच्या अख्ख्या कल्याण ग्रामीणचा विजय. माझं फक्त एकच काम करायचं, तुम्ही कराल का? लाडकी बहिणी करतील सगळे लोक. प्रचार करणार, पण तुम्ही गेल्यानंतर तुमच्या आजूबाजूच्या ज्या बहिणी आहेत त्यांना हे सांगा की आम्ही आमच्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला भेटून आलोय. आणि एकनाथ शिंदेने सांगितलंय की लाडकी बहीण योजना कोणाचा बाप आला तरी बंद करणार नाही. आणि म्हणून हे राज्य पुढे न्यायचं काम करायचं आहे, राज्य प्रगतीकडे न्यायचं आहे. म्हणून डबल इंजिन सरकार मोदीजींनी आपल्याला
अगोदरच सांगतो, 2004 ते 14 काँग्रेसने मनमोहन सिंग आपल्या राज्याला किती पैसे दिले विकासाला? 2 लाख कोटी. आता मोदीजींनी 2014 ते 24 मध्ये किती दिले माहित आहे? 10 लाख कोटी. म्हणून हे डबल इंजिन सरकार डबल गॅरंटीने चाललंय आणि म्हणून विकासाची गॅरंटी तुम्हाला मी द्यायला आलोय. तुम्ही राजेश मोरेला निवडून द्या. या कल्याण ग्रामीण मध्ये मला वाटतं काय बाकी राहिलं नाही. इकडे एक माझा पोरगा कापी आहे विकास करायला. त्यामुळे मला इकडे यायची वेळ येणारच नाही. आणि म्हणून श्रीकांतला पण धन्यवाद देतो. मला आठवतंय हे डोंबिवली कल्याण ग्रामीण माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. आपलं कुठलं तुमचं ते कुठे थांबायचो आपण? जिमखान्यामध्ये आम्ही थांबायचो आणि पहिल्या वेळेस पाहिलं काय म्हणजे वातावरण होतं पाहिलं मी. पण लोकांनी एवढा विश्वास दाखवला आणि श्रीकांतला पहिल्यांदाच प्रचंड मताधिक्याने विजयी केलं. तेव्हा मी मेहनत घेतली. पण नंतर मात्र 5 वर्षात श्रीकांतने कामाच्या जोरावर त्याची ओळख निर्माण केली. आणि म्हणून आता खासदार आपला आहे, आमदार पण आपला पाहिजे. तर या पूर्ण लोकसभा कल्याण ग्रामीणचा चौफेर विकास झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बटन दाबून राजेश मोरे यांना विजय करा एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि राजेश मोरेचं बटन 3 नंबरला आहे. 3 नंबरचं बटन दाबून 1 नंबरच्या मताधिक्याने त्यांना निवडून आणा. साहेब धन्यवाद. आज विश्वास पुढे घेऊन काही पदाधिकारी आपल्या पक्षात प्रवेश करत आहेत.